गुरु आपल्या नशिबात असतं, आपल्याला योग्य वेळ येईल, योगायोग येईल तेव्हा भेटतात, की आपल्याला काहीतरी एफर्ट्स घेऊन ते शोधावे लागतात? आपल्याला काही एफर्ट्स घेऊनच शोधावे लागतील, नाही तर येणार नाहीत, ते भेटणार नाहीत. जसं आपल्याला MBBS व्हायचं असेल तर चांगलं कॉलेज शोधावं लागतं ना, तशा प्रकारे गुरु शोधावे लागतात. आपण प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी शिकत असतो. ती काय शिकतो? लौकिक शिकतो. आपल्याला मनःशांती मिळायला पाहिजे असेल, चिरंजीव सुख मिळायला पाहिजे असेल, शाश्वत सुख मिळायला पाहिजे असेल, तर सद्गुरू पाहिजेत. कारण सद्गुरूंचं लक्षण गीतेमध्ये सांगितलेलं आहे, की ज्यांना आत्मप्रचिती, ज्यांना शास्त्रप्रचिती आणि ज्यांना गुरुप्रचिती आहे, असा त्रिवेणी संगम ज्याच्याकडे आहे तो सद्गुरू. म्हणजे जो शाश्वत सुख ज्याला प्राप्त झालेला आहे तोच तुम्हाला शाश्वत सुख देऊ शकतो. म्हणजे अजून सोप्या भाषेत सांगतो मी, की जो सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला आहे तोच तुम्हाला या सुखदुःखाच्या दलदलीतून बाहेर काढणार आणि तुम्हाला आनंद देणार. अशा गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा निवृत्तीनाथांना शरण गेले ना. नामदेव महाराज विठ्ठलाला खेळवायचे. विठ्ठल म्हणे त्यांचा घाम पुसण्यासाठी यायचा. विठ्ठल नामदेवांबरोबर जेवले तरी सुद्धा विसोबा शास्त्रींना त्यांना शरण जावं लागलं. त्याचं अध्यात्माचं शास्त्रोक्त पद्धतीचं ज्ञान सद्गुरूंशिवाय मिळू शकत नाही.